श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो और भावांनो, तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला विचारते। अधिक महिन्यात आईची ओटी भरली नाही तर खरंच सौभाग्यावर परिणाम होतो का? आणि जोडवी चुकीची घेतली तर पतीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो का? आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण 2026चा अधिक महिना जवळ आलाय आणि अनेकांना योग्य माहिती नसल्यामुळे चुका होतात आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला सगळं अगदी सोप्या भाषेत आणि मनाला भिडेल अशा पद्धतीने सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या या स्वामी समर्थ चॅनलमध्ये. 2026 अधिक महिना म्हणजे धोंडा महिना कधी आहे, आईची ओटी कशी भरावी आणि जोडवी बदलताना कोणती चूक अजिबात करू नये. मित्रांनो, आपण सगळेच आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि सौभाग्य मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो. पण काही वेळा आपल्याला शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी माहिती नसतात आणि नकळत आपण अशा चुका करतो ज्यामुळे आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की अधिक महिना म्हणजे नक्की काय असतो. अनेकांना वाटते की हा महिना अशुभ आहे, पण खरं सांगायचं तर हा महिना खूप पवित्र आहे. हिंदू पंचांगानुसार चंद्र वर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये धोंडा फरक पडतो आणि तो फरक भरून काढण्यासाठी दर काही वर्षाने एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच आपण अधिक महिना, मल मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतो. या महिन्याला सुरुवातीला कोणतेही महत्त्व देत नव्हते, म्हणून त्याला धोंडा महिना असे नाव पडले. पण नंतर श्री भगवान विष्णूने स्वतः या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजे तो महिना लोकांना व्यर्थ वाटत होता, तो सर्वात श्रेष्ठ आणि पुण्यदायी ठरला. म्हणूनच भगिनींनो, हा महिना कधी अशुभ नाही, उलट हा आपल्या आयुष्यात बदल घडवून आणणारा महिना आहे. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान हे अनेक पटीने फळ देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2026मध्ये अधिक महिना कधी आहे, तर लक्ष देऊन ऐका. 17 मे 2026 पासून हा अधिक महिना सुरू होणार आहे आणि 15 जून 2026 पर्यंत चालणार आहे. हा संपूर्ण कालावधी खूप पवित्र मानला जातो. या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश असे मोठे शुभकार्य टाळले जातात. पण पूजा, पाठ, जप, दान, व्रत या गोष्टी आवर्जून करावेत, कारण यामुळे पापाचा नाश होतो आणि भगवान विष्णूची कृपा आपल्यावर घरावर होते. भगिनींनो, तुम्ही विचार करा, वर्षभरात आपल्याला असा खास महिना किती वेळा मिळतो जिथे देवाची कृपा मिळवण्याची संधी इतकी सोपी असते. म्हणून हा काळ वाया जाऊ देऊ नका. आता आपण आपले मुख्य विषयाकडे वळूया, म्हणजे आईची ओटी भरणे. अनेकांना हा प्रश्न पडतो की ओटी का भरावी आणि कशी भरावी. हे शास्त्रानुसार मुलींना आपल्या आईचे ऋण फेडण्यासाठी आणि तिच्या आशीर्वादाने आपले सौभाग्य वाढावे म्हणून अधिक महिन्यात आईची ओटी भरावी. आई म्हणजे आपल्या आयुष्यातली पहिली देवता. तिच्या आशीर्वादाने खूप शक्ती असते. जेव्हा आपण तिच्या ओटीत वस्तू ठेवतो तेव्हा आपण फक्त वस्तू देत नाही, तर आपल्या मनातले प्रेम, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो. ओटी भरण्याचे योग्य वेळ कोणती, तर शक्यतो अधिक महिन्याच्या सुरुवातीला किंवा एखादे शुभ दिवस सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या सूर्यास्तापूर्वी ओटी भरावी. रात्री ओटी भरणे टाळावे. आता आपण अगदी सोप्या पद्धतीने ओटी कशी भरायची ते पाहूया. सर्वप्रथम तुम्ही आवश्यक साहित्य तयार ठेवा. नवीन साडी किंवा एखादं वस्त्र, हळद, कुंकू, तांदूळ, नारळ, सुपारी, फळे,
आणि गोड पदार्थ जसे लाडू किंवा अनारसे. यानंतर आईला स्वच्छ जागी पाटावर बसावा. तिच्या कपाळावर हळद कुंकू लावा. तिच्या साडीच्या पदरात किंवा ओटीत नारळ, सुपारी, तांदूळ आणि इतर वस्तू ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. त्यावेळी तुम्ही असा संकल्प करा की आई, तुमच्या आशीर्वादाने माझे आयुष्य सुख, समृद्धी आणि सौभाग्याने भरलेले राहो. यानंतर आईचे चरण स्पर्श करून तिचे आशीर्वाद घ्यावा आणि प्रसाद वाटा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ओटी भरताना काळ्या रंगाची वस्तू अजिबात वापरू नका. तसेच राग मनात ठेवून ओटी भरू नका, कारण या गोष्टीचा परिणाम आपल्या पुण्यावर होतो. भगिनींनो, एक छोटीशी गोष्ट सांगते. एका स्त्रीने खूप श्रद्धेने तिच्या आईची ओटी भरली आणि काही दिवसातच तिच्या घरातल्या अडचणी कमी होऊ लागल्या. हे सगळं तिच्या श्रद्धामुळे आणि आईच्या आशीर्वादामुळे झाले. म्हणूनच ओटी भरणे हा फक्त एक विधी नाही, तर तो आपल्या नात्याचा सन्मान आहे. आता पुढचा महत्त्वाचा विषय, जोडवी बदलणे. अनेक महिलांना याबद्दल योग्य माहिती नसते, पण अधिक महिन्यात जोडवी बदलणे खूप शुभ मानले जाते. जोडवी म्हणजे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे ती योग्य पद्धतीने आणि योग्य धातूमध्ये असणे खूप गरजेचं आहे. अधिक महिन्यात शक्यतो चांदीची नवीन जोडवी घ्यावी. चांदी ही शुद्ध आणि सात्विक धातू मानली जाते आणि ती आपल्या शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देते. पण इथेच अनेक जणी एक मोठी चूक करतात. काही जणी सोन्याची जोडवी घेतात किंवा जुनी तुटलेली जोडवी वापरतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. शास्त्रानुसार पायात सोनं घालणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे जोडवी नेहमी चांदीचीच असावी. तसेच तुटलेली किंवा खराब झालेली जोडवी कधीच वापरू नका, कारण त्यांचा परिणाम आपल्या सौभाग्यावर होऊ शकतो. जोडवी बदलताना आधी देवाची पूजा करा आणि नंतर नवीन जोडवी घालवा. मनात श्री भगवान विष्णूचे नामस्मरण करा आणि आपल्या पतीचे दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. भगिनींनो, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप मोठा फरक घडवतो. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आता मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे की जी अनेकांना माहीत नसते. अधिक महिन्यात जर तुम्ही रोज थोडा वेळ काढून श्री भगवान विष्णूचा जप केला किंवा विष्णू सहस्त्रनाम वाचले, तर तुमच्या आयुष्यातले अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनात म्हणत राहा. यामुळे मन शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच या महिन्यात शक्य असेल तितके दान करा. गरजू लोकांना अन्न द्या, कपडे द्या, कारण दान केल्याने आपले पाप कमी होतात आणि पुण्य वाढते. भगिनींनो, तुम्हाला कधी असं वाटलंय की आपण खूप प्रयत्न करतो पण तरीही यश मिळत नाही? कधी यामागे आपले नकळत झालेल्या चुका असतात आणि अशा वेळेस अशी पवित्र महिन्यात केलेली साधी सेवा देखील आपल्या आयुष्यातल्या योग्य दिशा देत. म्हणूनच हा अधिक महिना तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकतो. आणि शेवटी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. अधिक महिन्यात प्रत्येक गुरुवारी सकाळी श्री भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा आणि एक दिवा लावा. हा उपाय मनापासून केला तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. 2026चा अधिक महिना कधी आहे, आईची ओटी कशी भरावी आणि जोडवी बदलताना कोणती चूक टाळावी, आणि शेवट एक अतिशय खास आणि अनुभवाने सिद्ध झालेला भाग सांगते, जो अनेक जणी
दुर्लभ करतात, पण याचा सर्वात जास्त फायदा होतो. भगिनींनो, अधिक महिन्यात एक गोष्ट नक्की करा, ती म्हणजे रोज सकाळी उठल्यावर घरात देवाजवळ एका तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि त्या पाण्याजवळ एक छोटा दिवा लावा आणि मनात श्री भगवान विष्णूचं नाव घ्या. हे पाणी दिवसभर देवासमोर ठेवा आणि संध्याकाळी ते पाणी घरच्या मुख्य दरवाजावर किंवा तुळशीच्या झाडाला अर्पण करा. असे केल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शांतता वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक महिन्यात शक्यतो वाद विवाद टाळा, कारण हा महिना मन शुद्ध करण्यासाठी असतो. जर आपण राग ठेवला, द्वेष ठेवला तर केलेले पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात शक्य असेल तर दर गुरुवारी किंवा किमान एकदा तरी एखाद्या गरजू स्त्रीला हळद कुंकू आणि थोडं अन्नदान करा. याला खूप मोठं पुण्य मानले जाते आणि यामुळे घरात लक्ष्मीचा वास वाढतो. आता एक छोटा पण प्रभावी उपाय सांगते. जर तुम्हाला आयुष्यात अडथळे येत असतील तर अधिक महिन्यात सलग 11 दिवस संध्याकाळी एक दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किमान 108 वेळा म्हणा. हा उपाय मनापासून केला तर हळूहळू तुमच्या मार्ग मोकळे होऊ लागतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात शक्यतो साधं आणि सात्विक अन्न खा. कांदा लसूण टाळा, कारण यामुळे मन शांत राहते आणि साधनेत लक्ष लागते. भगिनींनो, लक्षात ठेवा, देवाला मोठ्या मोठ्या वस्तू नको असतात. त्याला आपली श्रद्धा आणि मनापासून केलेली सेवा हवी असते. यामुळे जे काही करा ते प्रेमाने आणि विश्वासाने करा. आणि शेवटी एक छोटी प्रार्थना मनात नक्की करा. श्री भगवान विष्णू माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान कायम राहू द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू द्या. जर तुम्ही हा शेवटचा भाग मनापासून ऐकला, त्यातली एखादा उपाय जरी केला तरी तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.